राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सर्वोच्च नेतृत्व आमचे श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेब या वयात निवडणूक लढवणार अशा प्रकारच्या अफवा ह्या वेगवेगळ्या गटांकडून वेगवेगळ्या लोकांकडून पसरवल्या जातात। मुळातच आदरणीय पवारसाहेबांनी इथून पुढे कधीच लोकसभेची निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारची घोषणा ही 2019ला केलेली होती। त्याचबरोबर मधल्या काळामध्ये मी राज्यसभा सुद्धा ही टर्म पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लढवणार नाही अशा प्रकारची घोषणा सुद्धा त्यांनी केली। राजकीय जीवनामध्ये आपण काय निर्णय घ्यायचे, कधी घ्यायचे, कसे घ्यायचे या संदर्भामध्ये पवारसाहेबांना इतरांच्या सल्ल्याची गरज कधीच वाटली नाही। दुर्दैवाने पुण्याचं, महाराष्ट्राचं, देशाच्या राजकारण चालत असताना या राजकारणामध्ये पवारसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अशा प्रकारची स्पर्धाच वेगवेगळ्या पक्षांमध्ये असते आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये पवारसाहेब हे बारामतीतून निवडणूक लढवणार अशा प्रकारची खोटी अफवा पसरवली जाते। मुळातच बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्या नेत्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे याच निवडणूक लढतील। मागची 15 वर्ष आदरणीय सुप्रियाताईंनी ज्या पद्धतीने बारामतीकरांची, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या खडकवासला असेल, मुळशी, वेल्हे, भोर असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, बारामती असेल या मतदारसंघातल्या मतदारांची जी सेवा केली, जे प्रश्न हिरिरीने लोकसभेत मांडलेत, मॅक्सिमम पुरस्कार हे आदरणीय सुप्रियाताईंनी घेतलेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे उमेदवार बदलण्याचा विषयच नाही। या संदर्भामध्ये सुप्रियाताई याच निवडणूक लढतील आणि जिंकतील सुद्धा, या बाबतीत माझ्या मनात शंका नाही। आणि जाता जाता एक नक्की मला सांगावं असं वाटेल ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब हे आपल्या राजकीय जीवनामध्ये कधीच स्वतःची व्यथा मांडून दयेवर राजकारण करणारे बिलकुल नाहीत। आपल्या कर्तृत्वाने, आपण घेतलेल्या निर्णयाने आणि आपण केलेल्या कामांवरच आदरणीय पवारसाहेबांची आतापर्यंतची राजकीय कारकिर्दी भरलेली आहे। त्याच्यामुळे वय असेल, आजारपण असेल अशा प्रकारचं भांडण मागच्या 20 वर्षापूर्वी पण पवारसाहेबांनी केलं नाही। ज्यावेळेस तोंडात कॅन्सरची जखम होती, रक्त वाहत होतं, त्यावेळेस सुद्धा झंझावती भाषण करून पवारसाहेबांनी मॅक्सिमम खासदार निवडून आणले। ते पवारसाहेब या वयात सुद्धा वयाची आणि आजारपणाची कुठेतरी गोष्ट दाखवून किंवा तशा प्रकारचा एक इमोशनल राजकारण करण्याच्या बिलकुल मूडमध्ये नाही। त्याच्यामुळं सर्वच राजकीय पक्षांना माझी विनंती राहील, कृपया पवारसाहेबांच्या वयावर आणि एकूणच त्यांच्या आजारपणावर बोलण्याचं त्यांनी थांबवावं। कामाचं उत्तर कामानेच दिलं जाईल। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या।